आय थिंक हा दिवस मी कधीच विसरू शकत नाही. गेलेलो तिला सोडायला, पण गेली एक वेगळी सोलो ट्रिप्स. माझ्या मैत्रिणीचा पाय फ्रॅक्चर झाला, सो तिला सोडायसाठी आम्ही गेलेलो. पण आम्ही मैत्रिणी नाही, शेवटी ती तिथे बसली आणि आमचं चालू झालं आमचं. जाताना खूप मज्जा केली. त्यानुसार आम्हाला दादाने खूप काय काय खायला सुद्धा आणून दिलं. तिचा भाव आलेला आणि जाताना खूप छान व्ह्यू होता तिच्या गावाचा, म्हणून म्हणते की ट्रिप आहे. आणि नंतर रडायचा कार्यक्रमसुद्धा झाला. रडायचा कार्यक्रम होणार ऑब्वियसच होतं. त्यानंतर मी आयुष्यभर मला माहीत नव्हतं की प्रत्येक बसमध्ये हे असं चार्जिंगचं प्लग देतात. तिथं USB केबल लिहिले ना, त्यामुळं मला कळालं की चार्जिंगचं पण ते आहे. आणि इतकी हायटेक बस आहे महाराष्ट्र शासनाची. म्हणजे मला ना कधी जायला भेटलं नाही आहे. गेलो तर साध्या सिंपल बसमध्ये गेले. लालपरी आपली लालपरी. अरे पण ही वेगळीच लालपरी आहे ना. खरंच एक नंबर मस्त. माझे कंबर हे पण आहेच. विद्या कसं वाटली बस तुला? मला धुळल्याने माखलेली आहे, पण ठीक आहे. काय वाटलंच नाही, कारण माझा रोजचा प्रवास असतो. ठीक आहे, पण मी आज पहिल्यांदाच बघितलं, खूप छान वाटलं मला हे बघून. जाताना सुद्धा होते, ते सुद्धा बघितलं आम्ही. ह्या आज्जाला कुठं जायचं होतं मला समजलं नाही, कारण माझ्या तर आधी ते होते. पण आम्ही उतरल्यावर बस गेली, पण त्यांनी त्यातून काय उतरलेले नाहीत. आता सध्याला येऊन खूप वाईट. आजचा दिवस खूप बाद होता. आयुष्यात माणसंच बाद असतात नाही, आयुष्यात दिवस पण बाद असतात. आणि तो आज गेला आमचा.